ठाणे, स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, संस्कृतीचं माहेर ठाणे. आजपर्यंत बरेच कलाकार दिले आहेत ठाण्याने आणि भविष्यातही देत राहील. महाराष्ट्रभर ऑडिशन्स घेतल्यानंतर आपण आता आलो आहोत ठाण्यामध्ये. किती सुपरस्टार्स आपल्याला इथे भेटणार आहेत पाहूया. चला तर. संभाजी टेंशन म्हणजे फक्त जेवढं केलंय ते व्यवस्थित करता येईल की नाही तेवढंच टेंशन. जिंदगी में पैसा तो कोई भी कमा लेता है, लेकिन इज्जत कमाना हर एक की बस की बात नहीं होती. नाही भीती आहे पण थोडा नर्वसनेस आहे. तयारी तर काही केलेली नाहीये पण होप सो काहीतरी चांगलं होईल म्हणून मी इथे आली आहे. अभिनयासाठी हा एक मोठा प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय भविष्यातील जे काही सिने स्टार आहेत ज्यांना हा जो प्लॅटफॉर्ममुळे खूप मोठा फायदा होणार आहे. थँक्यू झी मराठी. लाज वाटते मी मराठी म्हणून जन्मल्याची, लाज वाटते. तुझी मैत्री बघायच ना. कुठ मला माझा रॉक केला होता. ओके. जन्म होताच मला तुम्ही मारून टाकलं फक्त समाजाचं ऐकून. प्लीज प्लीज प्लीज. झी मराठीने आज जी आमच्यासाठी सुवर्ण संधी दिली आहे त्याबद्दल झीचे मनपूर्वक आभार. दाखवून द्यायचंय जगाला की हा मी पण काहीतरी आहे. मी तुझ्याशी प्रेम करते ना. तू का फोकस अरे पण का काय झालं म्हणजे त्याने सोडून दिलं दुसऱ्यासाठी. आम्हाला दोघांना ना घराच्या बाहेर काढलो. हॅलो कोण बोलतंय या. हॅलो मी बाबूराव बोलते. मनापासून आनंद होतोय कारण खऱ्या अर्थानं अभिनयाला प्राधान्य देणारी अशी ही स्पर्धा आहे. माझ्यामध्ये आणखीन काय चांगले जे मी देऊ शकेन ते 100% 200% देण्याचा प्रयत्न करणार आणि पुढे जाणार. अरे पक्या, अरे बघ नाना पाटेकर. सगळ्यांना मारू, संपवून टाकू सगळ्यांनी. सांगू द्या विरोधात नाही आवडला तुझा खेळ, नाही आवडला तुझा खेळ. शिवाजीराजे हाव गेलो नको. जग जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच आजपर्यंत जग फसत चाललंय आणि यापुढे जग फसत चाललं तर जग काही राहणार नाही. राजू कैसा है रे तू.
ए चिकने क्या बॉडी बनाया रे तो राजू. हे जे उपदेश तू मला आज देतेस ना ते जर गेल्या 20 वर्षात दिले असते तर ही स्थितीच कधी उद्भवली नसती. मास्तर मास्तर जमीन उतवाती वय उफांती पण नांगर घातले विना आणि बी पेरले विना रोप रुकतं का उगतं बोला. अगदी बरोबर आहे तुझं. मी आहेच फालतू. ते बघ प्रोड्युसर्स कसे रांग लावून उभेत रांग. आणि ते हिरोईन्स मग कशा जळफळत आहेत नुसत्या माझ्यावर. इकडे पानिपतावर उपासमारीनं हैराण झालेली महाराष्ट्र लक्ष्मी व्याकुळ होऊन टाचा घासते आणि तुम्ही तिकडे अंगाला हळद लावून या वयात गुडघ्याला बाशिंग बांधलाय. मी 12 वर्ष संसार केला तिच्याबरोबर. 12 वर्ष. मला किमान नोबेल किंवा मॅगेसेसे पुरस्कार तरी मिळायला हवा. मिनू भेटली मिनू भेटली. हो भेटली. विचारलंस काय नागपंचमी कधी आहे ते. भोळ्या शंकरा आवड तुला बेलाचे. म्हणजे दिसायला अगदी गोरा पान उंच धिप्पाड ते सिनेमात हिरो असतात ना अगदी तसा. हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. अलाउद्दीन खिलजी. आज खुश तर बहुत हो गए. Thank you. हाय या बया हे असं दुपट्यातलं पोर मुतल्यावानी. मला तर बाळाला अशी पापी घ्यावीची वाटत होती माहितीये पण ती वस्तू का केल्याने वाचकन माझ्या अंगावरती ओरडली बाळाला हात लावू नकोस म्हणून. आई मला त्या बाळाची पापी घ्यायची गो. तिचा किस खरंच घ्यायला पाहिजे का. नमस्कार, माझं नाव विनायक मिठू करडे. नाही अर्जात बघू नका तिथं पोपट असेल पण कसं आहे मला माझ्या बाचं लाड आणि नाव घ्यायची सवय आहे ना. हे स्टँडअप कॉमेडी या प्रकारात आहे बरोबर. आता आपल्याला फक्त अभिनयाची स्पर्धा करायची आहे. शिवानी माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे जितकं रोमियोचं ज्युलिएटवर नव्हतं, जितकं रांझ्याचं हिरवर नव्हतं, जितकं मला एवढ्या जोड्या माहिती आहेत. ए मन्या कंटाळा आला रे दुसरं काहीतरी खेळूया ना. बाई साडी तर सॉलिड दिसते आणि नऊवारी घातलेली बाई तर तेच घिसा पिट डायलॉग. मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. तुमच्या मुलीमध्ये एक उणीव आहे. अरे बाबा झोपले ना. जोरात बोल ना. अरे येड्या आई झोपले ना बाजू. हॅलो करताय ना. करतोय मी. मला वाटलं फोन आला कोणाचा. नाही सॉरी एक्सटेंड सॉरी. नाही सर म्हटलं कल्याणहून इतक्या दूर फोन करायला का आलात तुम्ही असं. खून का बदला खून से लेंगे. हो माहितीये मला तुझा वाढदिवस आहे पण प्लीज माफ कर आजच्या दिवस. मी तुझ्यासाठी कविता म्हणतो ना. कसे उरतील सारे. सॉरी सर परत एकदा करू शकतो प्लीज सर. थोडासा एम्बॅरेस झालो. बाकीचे सगळे खूप प्रोफेशनल्स आहेत. मी फर्स्ट टाइम आलोय प्लीज सर. सुपरस्टारने जर तुझ्यासारखा अभिनय केला तर चालणारे मराठी चित्रपट पण बंद पडतील. असं नाही वाटत तुला. फर्स्ट टाइमच करतो. काहीतरी जबाबदारीने केलं पाहिजे ना. सेकंड लेअर पर्यंत जातोस तू पुन्हा तेच करत राहतोस. अरे लोक सिलेक्ट झाल्यावर त्यांनी मेहनत घेणं अपेक्षित आहे ना. तू इतकं लाईटली करशील पुन्हा तुला सिलेक्ट केलं तर मग पुढचे एपिसोड म्हणजे आम्हाला डोक्यात हात लावायची पाळी. ठाण्यामध्ये जवळजवळ 1200 स्पर्धकांनी हजेरी लावली आणि या 1200 स्पर्धकांमधून 95 स्पर्धक दुसऱ्या फेरीसाठी निवडले गेले. आणि हे आहेत ठाण्याचे 15 सुपरस्टार्स. येणार आहेत मुंबईला अंतिम फेरीच्या सामन्यासाठी.